सत्तरफूट रोडवरील शिवकुमार ज्वेलर्सवर दिवसाढवळ्या पिस्तूल दाखवून दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली होती। या आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे 5 टीम आणि सदर बाजार पोलिसांची 1 टीम असे एकूण 6 टीम आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले आहेत। आरोपी हे बाहेर जिल्ह्यातून आले असावेत। ते रेल्वेने कुर्डुवाडीपर्यंत आले आणि तेथून दुचाकी चोरून दरोडा टाकल्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एका स्कूटीवरून 3 अनोळखी इसम दुकानासमोर आले। त्यातील 2 जण एका मागोमाग एक दुकानात घुसले। एकाने दुकानात शिरताच खुर्शीद आलम यांच्यावर थेट पिस्तूल रोखली। घाबरलेल्या खुर्शीद आलम यांनी घाबरून दुकानाच्या पाठीमागील दरवाजाकडे पळाले। तेथून बाहेर येऊन त्यांनी मोठ्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली। मालकाचा आरडाओरडा ऐकून दोन्ही दरोडेखोर गडबडीने हाताला मिळाले ते दागिने घेऊन तातडीने दुकानाबाहेर पळाले। ही घटना CCTVमध्ये कैद झाली आहे। या प्रकरणी आरोपीचा शोध घेण्यात येत आहे। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।